विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे जाणार की दुसरा उमेदवार देणार? ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेणार याकडे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं लक्ष. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे विधान परिषदेसाठी उभे राहणार असतील तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते. खासदार संजय राऊत यांचं मत. सर्व पक्ष उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा देतील, संजय राऊतांना विश्वास. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल, जसं शरद पवारांच्या बाबतीत झालं. एवढंच मला माहिती आहे. आता महाविकास आघाडीकडून, खास करून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसात निर्णय घेऊ. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं वरिष्ठांशी चर्चा करणार. विधान परिषदेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी वरिष्ठांकडे आग्रह धरणार असल्याची सूत्रांची माहिती. निशिकांत दुबेंच्या विधानाचा संजय राऊतांकडून समाचार. भाजपकडून खोटा प्रचार करण्यात येतोय, मात्र सत्य बाहेर आलं आणि ते सगळ्यांना माहिती आहे. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचा डाव असल्याचा संजय राऊतांचा दुबेंवर घणाघात. आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्याचं या भाजपच्या खासदाराला काहीच कारण नव्हतं. कसं खोटा माहोल उभा केला होता आणि ही सगळ्या प्रकरणातून सत्य काय बाहेर आलं हे समजून घेतलं पाहिजे. फक्त ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची बदनामी करण्यासाठी जे कुभांड रचण्यात आलं त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आलं. मनमाडमधल्या वाहतूक कोंडी संदर्भात आमदार सुहास कांदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. मनमाडच्या महामार्गावर पुलाचं काम तातडीनं सुरू करण्याचे गडकरींचे अधिकाऱ्यांना आदेश. वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता. संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. लोकसभेत काल दिवसभर वादळी चर्चा. त्यानंतर आज संध्याकाळी 4 वाजता मतदान पार पडणार. महिलांना आरक्षण देणारं घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन. मात्र महिलांवर बलात्कार करणारे खासदार भाजपकडे, संजय राऊतांचा घणाघात. खासदारांवर कारवाई करण्याची पंतप्रधानांकडे संजय राऊतांची मागणी. कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर बसस्थानकावरून श्रेयवाद. काँग्रेस समर्थकांचे बसस्थानकात सतेज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे बसस्थानक झाल्याचं होर्डिंग. प्रताप सरनाईक यांच्या हस्ते बसस्थानकाचं उद्घाटन होणार. यवतमाळच्या वणीमध्ये नमो उद्यानाच्या भूमिपूजनावरून भाजपचे माजी आमदार संजीव रेड्डी बोतखुलवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय देरकर यांच्यात श्रेयवादाची लढाई. एकाच नमो उद्यानाचं दोघांकडून भूमिपूजन. त्यांचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकले. धनंजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले. त्यामुळे आगामी विधानसभेला काका पुतण्या सामना रंगण्याची शक्यता. बीडमधील मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. निवडणूक बिनविरोध होणार का याकडे लक्ष. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केली होती. राज ठाकरे आज मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेणार. तसंच नवनियुक्त झालेल्या महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांचीही राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी महापालिका कार्यालयात जाऊन भेट घेणार. मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. अमित ठाकरे अविनाश अभ्यंकर आणि अमेय खोपकर पुणे शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटनात्मक कामाचा आढावा घेणार. 1 मे पासून मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना रद्द होणार. त्यासाठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा प्रावीण्य चाचणी द्यावी लागणार. याविरोधात एका वकिलाची सरकारला कायदेशीर नोटीस. निर्णय रद्द करण्याची मागणी.
देवेंद्र फडणवीस आज भाजपच्या प्रचारासाठी ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात भवानीपूरमध्ये मराठी मतदारांशी संवाद साधणार तर रोड शोसह एंटाली, भवानीपूर, कसबा आणि कोलकाता अशा 4 मतदारसंघात प्रचार करणार. सीएनजीचा तुटवडा नसताना देखील नागपूरमध्ये वाहनात सीएनजी भरण्यासाठी मोठ्या रांगा. सीएनजी वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ. त्या तुलनेनं सीएनजी पंपाची संख्या खूप कमी. समस्या लवकर सोडवू असं कंपनीचं आश्वासन. हवामान खात्याकडून विविध जिल्ह्यांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यांचा अंदाज. घराबाहेर पडताना खबरदारी बाळगण्याचं आवाहन. तलावांच्या भंडारा जिल्ह्यात पाण्याचं संकट. कडक उन्हामुळे अनेक उपनद्या आणि नाले कोरडे पडले. लाखनी तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदीचं पात्रही कोरडं पडलं. त्यामुळे उन्हाळी भात पिकांसह बागायती शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्वमधून पाण्याची नासाडी. पाण्याचे फवारे उडतानाचा व्हिडिओ समोर. दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असतानाही प्रशासनाचं दुर्लक्ष. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला हाय अलर्ट राहण्याच्या सूचना. शासकीय रुग्णालयात विशेष कोल्ड वॉर्ड तयार. उष्माघाताच्या रुग्णांसाठी शरीराचं तापमान कमी करण्यासाठी कूलर, एसी आणि कोल्ड बाथची व्यवस्था.